नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 2024मध्ये कोणत्या विभागांच्या जाहिराती येऊ शकतात, कुठली संधी तुमच्यासाठी असू शकते त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की 2023मध्ये मित्रांनो जी मेगा भरती काढण्यात आलेली होती 75,000 पदाची, त्यामध्ये भरपूर साऱ्या डिपार्टमेंटच्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत. तर 2024मध्ये मित्रांनो कुठल्या जाहिराती येऊ शकतात, त्यामध्ये मित्रांनो पहिली जाहिरात जी आहे येऊ शकते गृह विभागाची. ती म्हणजे मित्रांनो पोलीस शिपाई पदभरती, पोलीस कॉन्स्टेबल असेल, ज्यामध्ये मित्रांनो पोलीस जेल पोलीस असेल किंवा SRPF असेल किंवा पोलीस कॉन्स्टेबल बँड्समॅन पोलीस असेल, ह्या सर्वांची मित्रांनो पदभरती होऊ शकते. आणि याच्यामध्ये मित्रांनो सर्वात मोठी ही जाहिरात असू शकते. 17,471 इतकी पदं मित्रांनो यासाठी असतील. तर आता जाहिरात नेमकी कधी येईल त्याबद्दल ह्या GRमध्ये तर माहिती नाही, परंतु मित्रांनो आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जावी अशी मागणी आहे. त्याबद्दलची न्यूज देखील मित्रांनो आपण मागं पाहिलेली होती. तर आचारसंहितेपूर्वी जाहिरात येऊन मित्रांनो तुमच्या परीक्षा ज्या आहेत नंतर होऊ शकतात. तर ही पहिली जाहिरात 2024मधली मित्रांनो सर्वात मोठी जाहिरात जी आहे ती येऊ शकेल. त्याबद्दलचा GR देखील आलेला आहे, त्याबद्दलची मान्यता देखील भेटलेली. उपलब्ध पदं जी आहेत 17,471 पदं भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत असं GRमध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे. तर ही पहिली जाहिरात झाली. दुसरी जाहिरात येऊ शकते मित्रांनो, ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेची. 2023 पासून मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची जाहिरातीविषयीची आपण माहिती पाहिलेली आहे. त्यामध्ये मित्रांनो पहिली जाहिरात मुंबई महानगरपालिकेची येऊ शकते. 664 पदांची मित्रांनो इंजिनियर्सची भरती असू शकते, ज्यामध्ये मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमधील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता वर्गातील रिक्त पदे जी आहेत त्यांचा यामध्ये समावेश असू शकतो. तर ही पहिली जाहिरात जी आहे ती आपण पोलीस पदभरतीची पाहिली. त्यानंतर दुसरी जाहिरात मुंबई महानगरपालिकेमधून मित्रांनो इंजिनियर्सची, आणि मुंबई महानगरपालिकेची अजून दुसरी जाहिरात येऊ शकते ती मित्रांनो ती म्हणजे लिपिक पदांची. मुंबई महानगरपालिकेमधली लिपिक पदं जवळपास मित्रांनो 3,000पेक्षा जास्त लिपिकची पदं रिक्त आहेत. तर इंजिनियर्सची आणि लिपिक पदांची मुंबई महानगरपालिकेची जाहिरात 2024मध्ये मित्रांनो येण्याची शक्यता आहे. तर ही मुंबई महानगरपालिकेबद्दलची झाली ते माहिती. त्याच्यानंतर तिसरी जाहिरात जी आहे मित्रांनो मीरा भाईंदर महानगरपालिकेची जाहिरात जी आहे गट ब व क वर्गातील मित्रांनो, त्याबद्दल IBPS कंपनीची निवड देखील झालेली आहे. ही माहिती जी आहे ती माहिती अधिकारातून भेटलेली आहे. याच्यावरती व्हिडिओ देखील मागे आपण बनवलेला होता. तर पुढील कार्यवाही जी आहे मित्रांनो प्रस्तावित आहे, म्हणजे प्रोसेस सुरू आहे. याच्यामध्ये कुठली पदं आहेत ते देखील मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गट क आणि ब ची पदं असणार आहेत. तो व्हिडिओ जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील शेअर केलेला आहे. त्याचबरोबर चॅनलवरती देखील उपलब्ध आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो जवळपास 487 गट क ची पदं असणार आहेत, ज्यामध्ये ANM, स्टाफ नर्स, स्वच्छता निरीक्षक असेल, लिपिक असेल, अशी विविध पदं जी आहेत, वरिष्ठ लिपिक असेल, यामध्ये असणार आहेत. तर ही मीरा भाईंदर महानगरपालिकेची तिसरी जाहिरात मित्रांनो येऊ शकेल 2024मध्ये. ही जाहिरात जी आहे येणं प्रस्तावित आहे मित्रांनो, याच्यावरती प्रोसेस देखील चालू आहे. त्यानंतर मित्रांनो चौथी जाहिरात येऊ शकते, ती म्हणजे विधी व न्याय विभागाची. म्हणजेच मित्रांनो उच्च न्यायालय असतील त्यांच्या अंतर्गत, म्हणजे बॉम्बे उच्च न्यायालयाअंतर्गत मित्रांनो जिल्हा न्यायालयामधील जवळपास 11,064 नवीन पदांची मित्रांनो निर्मिती करण्याबाबतचा GR प्रसिद्ध झालेला आहे, याला मान्यता भेटलेली. तर मित्रांनो ही एक सर्वात मोठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते. जवळपास मित्रांनो ही चौथी जाहिरात असू शकते 2024मधली. तर याच्यामध्ये मित्रांनो लिपिकची पदं असणार आहेत, लघुलेखकची पदं असणार आहेत, गट क ची पदं असणार आहेत. याच्यामध्ये गट ड ची पदं जी आहेत शिपाई वगैरे ती मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जाऊ शकतात, यामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी. परंतु परमनंट पदं देखील मित्रांनो निघतील. शिपाईची, हमालची, ती देखील मित्रांनो निघू शकतात, कारण की आता सध्या ती भरती चालू आहे. परंतु हा जो GR आला आहे याच्यामध्ये मित्रांनो जी नियमित पदं आहेत, परमनंट पदं, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, न्यायलिपिक अशी पदं असणार आहेत. तर जवळपास 11,000 नियमित पदं जी आहेत मित्रांनो नवीन पदं निर्माण करण्यासाठी या GRमध्ये सांगितलेलं आहे. आणि टप्प्याटप्प्याने ही पदं भरती करावी असं देखील या GRमध्ये सांगण्यात आलेलं आहे. जशी मित्रांनो या ठिकाणी नवीन न्यायालय निर्माण होतील तशी देखील या ठिकाणी तातडीने कार्यवाही करून हा आकृतीबंध जो आहे मित्रांनो अंतिम करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी असं सांगितलेलं आहे. तर ही देखील मित्रांनो जाहिरात जी आहे ती 2024मध्ये कधीही प्रसिद्ध होऊ शकतात. तर ह्या जाहिराती येण्याच्या मित्रांनो शक्यता आहेत. अजून दुसऱ्या डिपार्टमेंटच्या देखील
जाहिराती येऊ शकतात मित्रांनो, परंतु त्याची माहिती भेटलेली नाही. जशी माहिती भेटेल तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून दिली जाईल. तुम्हाला कुठल्या डिपार्टमेंटची माहिती असेल, कुठली जाहिरात येऊ शकते त्याबद्दलची तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना माहिती समजेल. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला पुढील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.